नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण संक्रांती स्पेशल पाऊच बनवणार आहोत. तुम्ही वाण देण्यासाठी एकदम योग्य आहे घरचे घरी. तर बघा, याची लांबी आहे 12 आणि रुंदी आहे 5.5. तर बघा, मी इथं साडीतला काठ उरलेला घेतलेला आहे. पैठणी साडीमधला काठ उरलेला होता, तो घेतलेला आहे मी. तर आता आपल्याला हा चारी बाजूकून पॅक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही याचं कापड पण विकत आणू शकता आणि घरच्या घरी पण बनवू शकता. तर बघा, उरलेलं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे साईडचं. तुम्ही संक्रांतीला हे वाण देऊ शकता. तर बघा, चारीकून टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर ही चेन आपल्याला उलटी ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि उरलेलं हे कट करून टाकायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला अशीच बसवून घ्यायची आहे. उलटी चेन ठेवून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, टीप मारून घेतलेली आहे. उरलेलं कट करायचं आणि याच्यावरती पण आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तर आपण सामोसा पाऊच बनवणार आहोत. तर बघा, आता याला आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. थोडासा इकडून त्याचा धागा काढून घ्यायचा आहे रनर चेनचा आणि त्याच्यामध्ये चेन घालून रनर घालून ती ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, हे काट कट करून घ्यायचे आहे साईडनी लेवल धरून. आणि इथं आपण हे खुल्लं आहे तिथं थोडीशी टीप मारून घेऊया, म्हणजे आपल्याला जोडताना सोपं जाईल. तर बघा, मी इथं टीप मारून घेतलेली आहे. तर आता याला उलटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे थोडंसं किंचित, किंवा तुम्ही मार्किंग पण करू शकता पेनाने. तर बघा, दोन्ही कोण असा कट मारून घेतल्याच्या नंतर त्या कटवर आपल्याला अशी ही चेनचं माप ठेवून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायचं आहे. याच्यावरती आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहे पक्क्या या पद्धतीने. तर बघा, मी 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. तर आपण 2 पाऊच बघणार आहोत याच्यामध्ये. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याला नॉट घ्यायची आहे. तुम्ही याची पण बनवू शकता किंवा आयती पण नॉट घेऊ शकता. तर बघा, मी 11 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा, ही आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायची आहे. चेनच्या साईडने इथं पक्की करून घ्यायची किंवा मग हाताने दाबून घ्यायची आणि अशी तिरकी आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, अशी तिरकी टीप आपल्याला 2 टिपा मारून घ्यायची आहे याला पण. तर बघा, पक्क्या याला 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. धागे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपण ही सोयची करून घेऊया आणि याचे कोपरे आपल्याला चांगले काढून घ्यायचे आहे हाताने. तर बघा, आपला सामोसा पाऊच तयार झालेला आहे वाणासाठी. बघा, किती सुंदर मस्त झालेला आहे. आहे का नाही, एकदम सुंदर असा पाऊच तयार झालेला आहे घरच्या घरी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर बघा, हातामध्ये पण असं याला नॉट घालून करू शकता. तर बघा, आता आपण आड्या 2 नंबर बघूया. तर मी ही काल पाऊच टाकला होता, त्याच्यामधला तिरका कापड उरलेलं होतं, मी त्याच्यामधलंच घेतलेलं आहे. तर त्याला शॉपिंग बॅग आणि ब्लाऊज पीस पॅक करून घेतलेला होता. तर बघा, एका साईडने 4.5 आहे आणि असा 7.5 आहे आणि इकून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच या पद्धतीने आणि तिरका असं कट करून घ्यायचं आहे. याच्यावरती आपल्याला चेन ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर हे मी काल जे पाऊच बनवलं होतं त्याच्यामधलं उरलेलं कापड होतं हे, त्याच्यामधूनच मी छोटासा पाऊच बनवलेला आहे. तर बघा, या साईडने थोडासा धागा काढून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे. रनर टाकायला थोडंसं जड जातं, त्याच्यामुळं रनर थोडा टाईमच लागतो रनर टाकायला. तर बघा, असं रनर टाकून घ्यायचं आणि ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उरलेले साईडचे कोपरे कट करून घ्यायचे आहे.
तर बघा रनर टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे हा पाऊच या पद्धतीने आणि असं लेवल धरून घ्यायची आहे आणि साईडने आपल्याला अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. हे बघा असा अर्धा आणि आडवं पण अर्धा इंच आणि असं बॉक्स तयार करून हा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम तसंच अर्धा इंचाची मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे कट करून घेतल्याच्या नंतर इकडून पण आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. असं कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला तर बघा आता आपल्याला खालून अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा याला पण पक्के आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहे आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे पक्क्या या पद्धतीने. त्याच्यानंतर टीप मारून घेतल्याच्या नंतर जे बॉक्स आपण कट केलेले आहे त्याच्यावरती सुद्धा अशी तिरकी टीप मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. असा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती पण आपल्याला 2-2 टिपा मारून घ्यायच्या आहे या पद्धतीने. तर बघा दोन्हीकडून पण आपल्याला टिपा मारायच्या आहे. तर बघा मी टिपा मारून घेतलेल्या आहे. तर तुम्हाला संक्रांतीला या अशा पाऊच बनवायची एकदम सोपी आयडिया सांगितलेली आहे मी. तर बघा आता आपण हे सोयीचं करून घेऊया. तर तुम्ही नक्की बनवा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. तर बघा एकदम मस्त झालेला आहे हा पाऊच पण. तर बघा तुम्हाला दोन्ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.